आहेत फिरोजभाई पठाण यांचं प्रथमतः सिटी न्यूज सातारा व पवनाका न्यूज सातारा तर्फे मी त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. श्रीमान छत्रपती शिवेंद्र सिंह समजले जाणारे फिरोजभाई पठाण साधारणतः 33 ते 38 एवढे बलाढ्य मताधिक्य घेऊन सातारा शहरामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. तर या त्यांच्या यशामध्ये नक्की कोणाचा वाटा असेल श्रेयामध्ये आपल्या? सर, प्रथम आपल्या चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो. जय शिवराय आणि जय श्रीराम. मी या सगळं श्रेय माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार नामदार शिवेंद्रराजे भोसलेला महाराज साहेबांना देतो आणि माझ्या वार्डातले वॉर्ड क्रमांक 17 मधले विलासपूर गोळीबार मधले सर्व नागरिकांना, सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना यांना हे प्रथम माझा श्रेय. त्यांना त्यांच्या एवढंच मला सांगायचं. महत्वाचा मुद्दा की विरोधकांनी आपल्याबद्दल भयंकर अपप्रचार केला तरी पण आपण बलाढ्य मताधिकांनी निवडून आलो. जवळपास विरोधकांचे डिपॉझिट जप्त झालेलं आहे. अशा परिस्थितीत आपल्याला काय वाटतं, मतदारांनी काय नक्की कौल कशा पद्धतीने दिला आपल्याला? माझ्या बरोबर माझी लोक बरोबर होती. वॉर्ड क्रमांक 17 मधली सर्व नागरिक, म्हणजे खरोखर त्यांचं मनापासून आभार मानायला पाहिजे. मला जे काय शेवटच्या घटकात माझ्याबद्दल चुकीचे पोस्ट केल्या हे केल्या, पण लोक माझ्याबरोबर राहिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. माझ्याबरोबर माझी पूनमताई निकम, पूनम गणेश निकम ती उभी होती. ती बी तेवढ्याच मतानं ताकदीनं आली. आम्ही दोघांना 3-4 वर्ष झाले खूप समाजात राहून आणि सर्वसामान्य माणसांचं काम केलं. ह्याचं हे जी फलित आहे आणि ह्याचं जे काही निवडून एवढ्या ताकदीनं आणि एवढ्या मतानं मला निवडून दिलं त्याबद्दल मला खरोखरच बाय हार्ट म्हणजे माझ्या लोकांचे मनापासून आभार मानायला पाहिजे. तसंच मी सांगितलं, माझ्या नेत्यानं तिकीट दिलं नसतं तर मी उभा राहिलो नसतो. म्हणजे माझ्या नेत्यानं तिकीट दिलं म्हणून मी उभा राहिलो. त्यांचं मनापासून आणि पक्षाचं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि रवींद्र चव्हाणचं मनापासून आभार मानतो. आणि अतुल बाबांना माझ्यावर जिल्हा अध्यक्ष म्हणून विश्वास ठेवला, धैर्यशील कदमांना माझ्यावर विश्वास ठेवला. ह्यांचं खरं मनापासून आभार मानतो. पण माझे नेते जी काय माझ्यासाठी आहेत ते माझे शिवेंद्रराजे भोसले आहेत एवढंच सांगायचं. त्यांच्या जीवावर जोड्या मारतो. ते सांगेल ती पूर्व दिशा इथून पुढे बी राहील. माणूस शिवेंद्र बाबा जी काय माणूस आहे हे सातारकरांना बी ओळखायला पाहिजे, सातारकरांच्या बी लक्षात यायला पाहिजे. सातारची प्रगती करू शकते ते फक्त शिवेंद्र बाबाच करू शकतात, एवढंच मला सांगायचं. वॉर्ड क्रमांक 17 मध्ये आपण प्रचंड मतांनी साधारणतः 33-38 मतांनी निवडून आलो. तर आगामी या वार्डामध्ये आपली काय योजना आहे विकासाची? सर, लाईट, रस्ते, पाणी, गटर हे सगळं कंपल्सरी करायला लागतं आणि मी करणार आहे. बघा, माझी घंटा गाडी 4 वर्ष चालू आहे. माझं पाण्याचा टँकर चालू आहे. माझी ॲम्ब्युलन्स गाडी चालू आहे. माझं वार्डातल्या म्हणजे नगरपालिका तर काम करणारच आहे, पण मी स्वतःच्या खर्चानं माझ्या स्वतःच्या प्रयत्नानं हे सगळं उभं केलंय. पण मला एवढंच सांगायचं, मला माझ्या वार्डात स्मार्ट सिटी कशी असते छोटीशी, तसं मी प्रयत्न करेन. पण हे सगळं करताना माझ्या नेत्याचं श्रेय पाहिजे, माझ्या नेत्यांचं पाठबळ मला पाहिजे, म्हणून मी हे सगळं करणार आहे. आणि महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र करणार आहे, बास्केटबॉल ग्राउंड करणार आहे, परत स्विमिंग टँक माझ्याकडे असावा, मोठा एक चांगला हॉल असावा. म्हणजे सामाजिक कारण की माझं प्रभाग वॉर्ड क्रमांक 17 सातारच्या शेवट पडतो आणि सातारची सुरुवात माझ्या वार्डापासून होती. आणि एक चांगली कमान असावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नगरीत राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत आम्ही असतो, तर शिवाजी महाराजांची एक एंट्रीला चांगली कमान असावी. शिवाजी महाराज एंट्री करतो, सातारमध्ये आपण प्रवेश करतो, तर आपण छत्रपतींच्या गादीत राहतो. त्यामुळं ते एक कमान चांगली महाराजांच्या माध्यमातून आपण करू, एवढंच सांगायचं. आणि खूप काम करणार आहे मी. थोडंसं 4-5 वर्षांनी तुम्ही परत माझी बाईट घ्या आणि माझं गाव बघा, माझं विलासपूर गोळीबार सगळं बघा. आम्ही चांगलं काम करेन, एवढंच मला सांगायचं. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रदीर्घ आपण आशीर्वादाने या ठिकाणी खरोखरच आपली तळमळ व्यक्त केली की या वार्डामध्ये मी काय करणार आहे. तर भविष्यात खरोखरच असा आपल्यासारखा नगरसेवक या ठिकाणी चांगल्या प्रभागामध्ये चांगलं काम व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.